we are taking the next question, that is the question number 6 in our question paper, that is information transfer. आपण आता आपल्या प्रश्नपत्रिकेमधला जो 6वा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. हा 6व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला ए आणि बी असे दोन 5-5 मार्कांचे प्रश्न असणार आहेत जे आपल्याला सोडवायचे, त्याचं लेखन करायचं आहे. मग आता ए मध्ये सुद्धा आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. हे तर आपला जो पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6 मध्ये, त्यामध्ये पहिला ए जो आहे सेक्शन, त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ह्याच्यामध्ये आपल्याला 5 मार्कांचा प्रश्न सोडवायचा आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे तर A1 आणि A2 या दोघांपैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे, म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की ज्याच्यामध्ये आपल्याला सांख्यिकीय किंवा आकडेवारी असा एखादा माहिती तक्ता, ज्याला आपण टेबल किंवा चार्ट असं म्हणतो, तो दिलेला असेल, किंवा वृत्तालेख म्हणजे ज्याला आपण पाय चार्ट म्हणतो, म्हणजे सर्कलमध्ये आपल्याला काही पर्सेंटेज वगैरे असं जे दिलेलं असेल त्याला आपण पाय चार्ट असं म्हणतो. नंतर फ्लो चार्ट असतो. फ्लो चार्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बॉक्सेस दाखवून आपल्याला ते तिथे पायऱ्यानुसार आपल्याला ते सांगायचं असतं, त्याला आपण फ्लो चार्ट असं म्हणतो, त्याला म्हटलं जातं प्रवाह तक्ता. आणि नंतर जो आहे तो आहे ट्री डायग्राम. ट्री डायग्राम म्हणजे वृक्षालेख, म्हणजे झाडानुसार किंवा झाडाप्रमाणे त्याचं आलेख तो तयार केला जातो आणि तिथे पॉइंट्स लिहिले जातात सगळे. अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातो वृक्षालेख. आणि सगळ्यात शेवटी असतो तो वेब, म्हणजे ज्याला जाल तक्ता असं म्हटलं जातं. त्याला असं गोलाकार आणि ते जॉईंट केले जातात, त्याला म्हटलं जातं जाल तक्ता. तर हे सगळे जे काही तक्ते आहेत हे सगळे आपले नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये येतात. म्हणजे आपल्याला थोडक्यात जे पण काही प्रश्न सोडवायचे असतील किंवा आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल जर सोडवायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला तक्ता दिला जातो आणि या तक्त्याच्या आधारे आपल्याला 2 परिच्छेद लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर त्यांनी आपल्याला 2 वेगवेगळ्या सिटीज दिलेल्या असतील, उदाहरणार्थ बेंगलोर आणि दिल्ली, या 2 सिटी दिल्या आहे. मग त्याचं पॉप्युलेशन दिलेलं असेल, त्याचं लोकेशन दिलं असेल, त्याची एरिया दिलेला असेल, तिथलं एकूण कल्चर दिलेलं असेल, सगळं ते आपल्याला पॉईंट्स देतात आणि त्याच्यानुसार त्या पॉईंट्सनुसार आपल्याला एक बेंगलोरचा तक्ता तयार करावा लागेल, एक दिल्लीचा तक्ता तयार करावा लागेल, परिच्छेद तयार करावा लागेल. म्हणजे दिलेल्या तक्त्यानुसार आपल्याला 2 परिच्छेद करणं अपेक्षित आहे, त्याला आपल्याला 5 मार्क आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला एक जो घेतलेला आहे तो ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर्स असं मी घेतलेलं आहे. तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर्स हा एक तुम्हाला थोडक्यात टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये एका टेबलमध्ये किंवा एका भागामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस दिलेले असतील, पॉईंट्स दिलेले असतील ॲडव्हान्टेजेसचे, आणि दुसऱ्या टेबलमध्ये डिसॲडव्हान्टेजेस दिलेले असतील, म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर. मग तुम्हाला एक पॅराग्राफ जो आहे तो ॲडव्हान्टेजेसचा तयार करायचा आहे आणि एक जो पॅराग्राफ आहे तो तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेसचा तयार करायचा आहे. हे दोन्ही पॉईंट्स तुमच्या समोर ठेवले गेलेले असतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो करायचा आहे. उदाहरणार्थ मी तुमच्या समोर समजा हे पुस्तक धरती आहे, तर या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही या तक्त्यामध्ये बघू शकता की एका ठिकाणी ॲडव्हान्टेजेस दिलेले आहे, डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहे, हे पॉईंट्स दिलेले आहेत आणि या पॉईंट्सनुसार इथे बघा तुम्ही ॲडव्हान्टेजेसचा एक पॅराग्राफ तयार केलेला आहे आणि डिसॲडव्हान्टेजेसचा एक पॅराग्राफ तयार केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा तक्ता सोडवायचा. असा हा आपल्याला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेसचा जो तक्त्यानुसार आपण पॅराग्राफ तयार करणार आहे त्याला म्हटलेलं आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. अगदी सोपं आहे. जर तुम्ही हे लिहायला गेलात तर तुम्हाला पॉईंट्सनुसार फक्त वाक्यरचना छानपैकी करायची आहेत आणि हे पॅराग्राफ तयार करायचे आहेत. आपल्याला याच्यामध्ये खूप छान मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये जर समजा आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल येत नसेल तर आपल्याला दुसरा पण एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्येच हे करा किंवा हे करा. तर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे व्हाईस वर्सा. उदाहरणार्थ आता वरती आपल्याला टेबल दिलेले आहे, आपल्याला पॅराग्राफ तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला तो चार्ट तयार करायचा असतो. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला युजेस ऑफ मोबाईल फोन्स याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते.
युजेस ऑफ मोबाईल फोन्स याच्याबद्दल जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अर्थातच काय करावं लागेल, मला तुम्हाला त्याचा पॅराग्राफ द्यावा लागेल. मग तो जर पॅराग्राफ मी आता इथे लिहित बसलो तर बराच वेळ जाईल, पण मी तुम्हाला त्याच्यानुसार मी तुम्हाला एक तक्ता तयार करून दाखवतो. आता आपल्याला जर व्हर्बल इंटू नॉन व्हर्बल म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल जर करायचं असेल तर आपल्याला समोर एक पॅराग्राफ दिलेला असेल आणि या पॅराग्राफनुसार आपल्याला चार्ट तयार करायचा असेल. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला एक दिलं की मोबाईल युजेस ऑफ मोबाईल फोन्स. आता मोबाईल फोन्सवर तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल की तो एक वंडरफुल इन्व्हेन्शन आहे, त्याचे खूप सारे उपयोग आहेत, इट्स अ इम्पॉर्टंट यूज नाउअडेज वी आर टेकिंग द यूज ऑफ दिस मोबाईल फोन. So it is a very different types of the functions in the mobile. So what are the different functions? मग त्याची सगळी माहिती आपल्याला दिलेली असेल बघा. त्याच्यामध्ये व्हॉइसमेल फॅसिलिटी आहे, त्याच्यामध्ये फोन रेकॉर्ड होतात, त्याच्यामध्ये कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये डाउनलोडिंगची फॅसिलिटी आहे, त्याच्यामध्ये FM रेडिओ आहे, त्याच्यानंतर पिक्चर क्लिक होतात, नंतर त्याच्यामध्ये जर आपल्याला माहिती शोधायची असेल तर आपल्याला गुगलचा उपयोग करता येतो. नंतर SMS म्हणजे मेसेजेस आपल्याला सेंड करता येतात. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल फोन आपल्याला कम्प्युटरशी पण कनेक्ट करता येतं. नेटवर्क जर असेल तर आपल्याला इंटरनेट जर फॅसिलिटी असली तर आपल्याला ती काय म्हणतो आपण त्याला फेस टू फेस, ज्याला कॉन्फरन्स म्हणतो आपण, कॉन्फरन्स कॉल असतो ज्याच्यामध्ये आपल्याला समोरच्या माणसाला त्याच्यामध्ये बघता येतं, अशा पद्धतीचे कॉल्स करता येतात. तर ह्या अशा सगळ्या काय आहेत, या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मोबाईल फोनमुळे मिळतात आणि म्हणून मोबाईल फोन किती उपयोगाचा आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण तो चार्ट बघणार आहोत. तो चार्ट कसा तयार करायचा आता मी तुम्हाला सांगितलं, तो सगळा काय होता, पॅराग्राफ होता. आता तो आपल्याला काय तयार करायचा आहे तर चार्ट तयार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने त्या पॅराग्राफवरनं आपण हा चार्ट तयार करत आहोत आणि हा चार्ट मी तुमच्या समोर कॅमेरावर समोर धरलेला आहे. तर अशा पद्धतीचे पॉईंट्स आपल्याला तयार करायचे. हे आपण केलं व्हर्बल इंटू नॉन व्हर्बल. बघा, व्हर्बल इंटू नॉन व्हर्बलमध्ये आपल्याला अगदी छोटंसं म्हणजे आपल्याला पॉईंट्स लिहायचे आहेत आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये आपल्याला पॅराग्राफ्स तयार करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न 6व्यामधला A1 किंवा A2 सोडवायचा आहे. त्याचा तुम्हाला आता थोडाफार उलगडा झाला असेल की व्हर्बल इंटू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल अशा पद्धतीने ते लिहायचे. आता पुढचा जो त्याच्यामधलाच आहे, आपण हा A सेक्शन सोडवणार आहोत. नंतर जो आहे तो आहे B सेक्शन. बी सेक्शनमध्ये एक्सपांड द थीम हा पण 5 मार्कांचा असणार आहे. एक्सपांड द थीममध्ये आपल्याला B1 आणि B2 असे पुन्हा 2 असणार, ऑर आहे. तुम्ही एकतर B1 सोडवा किंवा B2 सोडवा. तर B1 मध्ये काय आहे तर न्यूज रिपोर्ट आहे. आता या न्यूज रिपोर्टमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थीममध्ये आपल्याला काय करायचं असतं तर एक्सपॅन्शन ऑफ द प्रोवर्ब, मॅगझिन, कोटेशन, स्लोगन्स अशा पद्धतीने आपल्याला ते एक्सपांड करायचे असतात, म्हणजे आपल्याला त्याचा विस्तार करायचा असतो. परंतु आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी जी बघायची आहे ती आहे न्यूज रिपोर्ट. आता न्यूज रिपोर्टमध्ये काय आहे तर यासारख्या एक्सपांड द थीममध्ये आपल्याला जी हेडलाईन दिलेली असते, उदाहरणार्थ न्यूजपेपरमध्ये एखादी हेडलाईन्स आपल्याला दिलेली असते. तर आता हेडलाईन्समध्ये काय असेल तर मॉडेल इंग्लिश स्कूल द क्लीनेस्ट स्कूल असं जर आपल्याला एक न्यूज दिलेली असेल तर इथे ही झाली हेडलाईन. या हेडलाईनवर आपण काय तयार करणार आहोत तर एक न्यूज रिपोर्ट तयार करणार आहोत. तर या न्यूज रिपोर्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदी आपल्याला सगळ्यात अगोदर हेडलाईन लिहायची आहे. न्यूज रिपोर्टमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी काय लिहायची आहे तर हेडलाईन लिहायची आहे. हेडलाईन आपली जी येणार आहे ती आहे न्यूज रिपोर्टची हेडलाईन. दुसरी जी असेल ती बायलाईन. बायलाईन म्हणजे ती कोणत्या ठिकाणी म्हणजे प्लेस, टाईम अँड फ्रॉम हुम द न्यूज इज प्रोव्हाइडेड, म्हणजे आपल्याला कोणाकडनं ती बातमी मिळते आहे किंवा कोणाकडून ती बातमी आपल्याला कळते आहे अशा पद्धतीने आपण ती घेणार आहोत. उदाहरणार्थ आपल्याला न्यूज नेटवर्ककडनं कळते आहे का किंवा आपल्याला एखाद्या टाइम्स रिपोर्ट्सकडनं कळते आहे का, तर आपल्याला ते लिहायचं असतं की ही न्यूज आपल्याला कोणाकडनं प्रोव्हाइड झालेली आहे, कोणाकडनं कळलेली आहे. म्हणून आपण मग तिथे प्लेस म्हणजे ठिकाण, टाईम म्हणजे वेळ आणि ती न्यूज आपल्याला कोणाकडून कळलेली आहे ते आपण तिथं त्या कशामध्ये लिहिणार आहोत तर दुसरा जो पॉईंट त्याचा येतो तो आहे बायलाईन. बायलाईन
बायलाईन झाल्यानंतर मग आपल्याला लीड लाईन म्हणजे बेस ऑन फॅक्ट्स, म्हणजे आपल्याला नेमकं त्या बातमीविषयी जी सत्यता आपल्याला आढळलेली आहे ती आपण लिहिणार आहोत. आणि नंतर सगळे फॅक्ट्समध्ये सगळंच येतं की त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट सेंटेन्स लिहायचे आहे, त्याच्यामध्ये कोणी केव्हा कशा पद्धतीने ती न्यूज आलेली आहे, लाईमलाईटमध्ये आलेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्या न्यूजसाठी किंवा ती न्यूज कशा पद्धतीने घडलेली आहे, एकूण तिचा घडण्याचा जो भाग आहे किंवा ती घडलेली घटना कशा पद्धतीने घडलेली आहे हे लिहिण्याचा जो आपला मॅटर आहे, त्या मॅटरमध्ये आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात जे वृत्त आहे ते वृत्त आपल्याला सविस्तरपणे लिहायचं आहे. मग या सविस्तर वृत्त लिहिण्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे की वाक्यरचना. तर ती वाक्यरचना जर तुम्ही जास्तीत जास्त पॅसिव्ह सेंटेन्स केलं, कोणी केलं हे महत्त्वाचं नाही, काय घडलं हे महत्त्वाचं आहे. तर काय घडलं हे महत्त्वाचं असतं, तेव्हा आपण पॅसिव्ह रचना वापरतो आणि ती सोपी जाते, ती लिहायलाही सोपी आहे आणि ती समजायलाही सोपी जाते. म्हणून मग पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये लिहिलं तर ती जास्त इफेक्टिवली मॅटर करते, इफेक्टिवली ती मांडली जाते. म्हणून मग आपण कशा पद्धतीने कमीत कमी शब्दांमध्ये ते वृत्त आपण त्या सगळ्यात शेवटी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने ही न्यूज रिपोर्ट जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. त्याला सगळ्यांना मार्किंग दिलेलं आहे 1, 1, 2, 1 अशा पद्धतीने. तर ते आपल्याला नीटचं जर आपल्याला हेडलाईन आपण जर लिहिलं किंवा आपण त्याचं एक मॉडेल 2-3 आपल्याला जर लिहून बघितल्या तर आपल्याला न्यूज रिपोर्टसुद्धा लिहायला सोपं जातं. आता हा झाला B1 न्यूज रिपोर्ट. त्याला तुम्ही जर न्यूज रिपोर्ट जर तुम्हाला लिहायची इच्छा नसेल तर त्याला दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे B2 डेव्हलप द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग. म्हणजे तुम्हाला एकतर गोष्ट जी असेल त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा स्वतःचा अनुभव किंवा तुम्ही जे काही इमॅजिनेशन कराल, जे काही तुम्ही कल्पना तुमची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही कल्पना विस्तार कराल ते तुम्ही तिथं वापरायचं आहे. आणि तुम्हाला थोडक्यात बिगिनिंग वगैरे दिलेली असेल, म्हणजे सुरुवात दिलेली असेल, तुम्हाला ती गोष्ट पुढे वाढवायची आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्या स्टोरीमधला तो लिहून, अर्थात स्टोरी जी लिहिली जाणार आहे ती सगळी पास्ट टेन्समध्ये लिहिली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जर टेन्स वापरायचं आहे, ती घडून गेलेली गोष्ट असल्यामुळे तुम्हाला तिथं फक्त पास्ट टेन्स वापरायचं आहे. मग अशा पद्धतीने न्यूज रिपोर्ट आणि स्टोरी रायटिंग किंवा डेव्हलपिंग द स्टोरी या ज्या 2 गोष्टी आहेत या सगळ्या प्रश्नामधल्या मध्ये तुम्हाला ह्या लिहायच्या आहेत. मग याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे जर एक्सपांड द थीममध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट्समध्ये न्यूज हेडलाईन्स असतील किंवा तुम्हाला म्हण असतात ना, म्हणी आपल्या प्रोवर्ब ज्याला आपण म्हणतो त्या दिलेल्या असतील किंवा तुम्हाला एखादे मॉरल ज्याला आपण नीतिवचन म्हणतो ते दिलेलं असेल, त्याच्यावरनं तुम्हाला ते एक्सपांड करावं लागतं. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. उदाहरणार्थ स्लो बट स्टेडी विन्स द रेस. मग या ओळीचा अर्थ असा होतो की हळू पण नियमित गोष्ट करणाऱ्याला त्याचं यश मिळतंच, असा त्याचा अर्थ होतो. मग या स्लो बट स्टेडी विन्स द रेस हे जर लिहिलं तर तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट तर नक्कीच येत असेल. मग ती ससा आणि कासवाची गोष्ट सांगताना तुम्हाला इथं पास्ट टेन्स वापरून ही गोष्ट डेव्हलप करावी लागेल. हे झालं एक म्हणीचा एक प्रकार मी तुम्हाला सांगितला. अशा अनेक म्हणी आहेत, त्या म्हणीवर तुम्हाला एक्सपांड द थीम करावी लागणार आहे. उदाहरणार्थ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड, ही जर एक्सपांड द थीम दिलं तर 2 मित्रांमध्ये किती छान गरज पडली तर तो मित्र कसा त्याच्या कामास पडतो हे सांगणारी गोष्ट तुम्हाला तिथे लिहावी लागणार आहे. म्हणजे त्याची तुम्हाला इमॅजिनेशन करून ते तुम्हाला तिथं सांगावं लागणार आहे. अशा पद्धतीने. आणि न्यूज रिपोर्टमध्ये तर वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ प्लॅन्टेशन ऑफ द ट्री आहे किंवा टायगर किल्स फार्मर इन द फार्म, अशी एखादी न्यूज हेडलाईन असेल तर तुम्हाला ती न्यूज हेडलाईन वापरून तुमची इमॅजिनेशन पॉवर वापरून तुम्हाला ते डेव्हलप करावे लागणार आहे. तर असा हा 6वा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहे. 10 मार्कांचा हा प्रश्न आहे. 5 मार्क एला आणि
5 मार्क बीला. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑर आहेत, म्हणजे ऑप्शन्स आहेत. जे पण तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही नक्की सोडवायचं आहे आणि आपले मार्क कशा पद्धतीने आपल्याला छानपैकी लेखन कौशल्यामध्ये मिळवता येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे.